नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असाल. हवी तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि आज ब्रेकफास्टमध्ये बनवला साबुदाणा, जो की आमच्या दोघीही बहिणीचा खूप जास्त फेवरेट आहे. आज होताही गुरुवार, असं काही उपवास वगैरे अजिबात असं नाही का उपवासानेच खायचं, पण जरा म्हटलं रात्री इच्छा होती, म्हटलं चला आज साबुदाणाच बनवूया आणि साबुदाण्याची तयारी जी आहे ती रात्रीच करावं लागतं. आज होता स्पोर्ट डे, म्हणजे स्कूल बॅग न्यायची होती स्कूलमध्ये आणि त्याच्यामुळे मग ज्यांना पटपट तिचा आवडला, कारण की स्पोर्ट डे होता आणि लवकर झालं. मस्त आज खेळणंच होते पूर्ण दिवस स्कूलमध्ये, त्याच्यामुळे बॅग वगैरे अजिबात नव्हती. ती तर खूपच हॅपी होती, कारण की अभ्यास नसला आणि खेळणं असलं तर मुलांना खूप जास्त खुशी होते. त्यामुळे तीही लवकर उठली थोडी आणि स्वतः मस्त पटकन उठून नाही का स्वतःची तयारी करायला घेतली स्वतःच. त्यामुळे चला तर ते पटपटीनं आवडलं. नंतर पण ते गेली, टाटा बाबा केलं तिला. आणि मग आज काय टिफिन नव्हतं सकाळी बनवायचं, पण नाश्ताच होता, त्यामुळे तेही माझं लवकर आवरलं होतं. तर चला तिला टाटा बाबा करून ते स्कूलमध्ये गेली. नंतर म्हटलं चला हा ब्रेकफास्ट करूया. चाय तर मग ती असताना चाय घेऊन दिला होता, कारण की आज सर मला नाश्ताच बनवत होता आणि स्वयंपाकाचं म्हटलं मग बनवूया असं काहीतरी निवांत. त्याच्यामुळे मग तो स्वयंपाक झाल्यानंतर साईडला ठेवला आणि मस्त मग चाय बनवला, चाय वगैरे घेतला. तिच्यासोबत काहीतरी गप्पा वगैरे मारून असं काहीतरी झालं. असं खूप कमी होते शाळेत जाताना, कारण की मग टिफिन राहते, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ना, ते सगळं होत नाही. आज नाश्ता होता आणि तिलाही स्पोर्ट डे असल्यामुळे तेही लवकर युनिफॉर्म वगैरे पटकन अशी तयारी होते. तर त्यामुळे आजची आणि आमचे कामं सकाळी लवकर झाले होते. ते झाल्यानंतर नाश्ता करून घेतला. नाश्त्यानंतर म्हटलं चला आज स्वयंपाक जो आहे तो नंतर बनवूया. त्याच्यामुळे म्हणजे छोटे मोठे भांडे होते ते पटकन थोडेसे आवडले, नाश्त्याचेच होते, ते पटकन हात क्लीन करून घेतले. नंतर आली हॉलमध्ये, जे की बेसिटर आहे, मला चेंज करायची होती. बरेच दिवस झाले मी क्लीन केली नव्हती, तर आज विंडो ही ओपन केली नाही. तर कसं होतं, इतकी थंडी होती ना हॉलची, जर तुम्ही खिडकी ओपन केली तर इतकी हवा येते गार, त्याच्यामुळे अजिबात ते सहन होत नाही. त्यामुळे बरेच दिवस झाले ही खिडकी मी खुललीच नव्हती. तर आज त्याचंही मुहूर्त करून घेतला, खिडकी खोलली, कारण की वातावरण जरा ढगाळ होतं, त्याच्यामुळे 2-4 दिवस जे अशी अजिबात थंडी नव्हती. पण म्हटलं चला ते करून घेतली. बेडशीट चेंज करून घेतली. तर ही बेडशीट कॉटनची आहे, मी काय बरेच दिवस झाले नाही घेऊन, पण असं वाटत नाही की खूप जास्त जुनी आहे, कारण की कॉटनच्या बेडशीटचा कलर जो आहे ना तो खूप लवकर जायला लागला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की कॉटनची नाहीच घ्यायला परवडत, कारण की ही मी आत्ताच 2 पॉईंट झाल्या घेतली होत्या. म्हणजे एक नाही, मी बऱ्याचशा 2-3 बेडशीटा घेतल्या होत्या. चला आपण आता काही हरकत नाही, कलर जात आहे याचा. तर चला तर मग लगेच मग झाडू वगैरे घेतला, कारण की आज थोडंसं कामं जे आहे ना माझे चेंज झाला, प्लॅनच पूर्ण. नाश्ता झाला, स्वयंपाक म्हटलं निवांत करूया आणि सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या हळूहळू. त्याच्यामुळे मग झाडू वगैरे घेतला. झाडू मारून घेतल्यानंतर मी लगेच पोछा मारते, हे दोन्ही कामं मी लगेच करते. तर झाडू पोछा केल्यानंतर म्हटलं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना ते करायला घेऊया. चला तर मी आठवड्यातून 2दा तरी झाडांना पाणी घालत असते. तर त्यातला आजचा जो दिवस होता तो झाडांना पाणी घालायचा होता. झाडांना पाणी घातलं इतकं फ्रेश आणि इतकं छान येतो, आणि कढीपत्त्याला पाणी टाकलं ना तर या कढीपत्त्याचा इतका छान असा वास येतो ना की काय सांगू. तर चला ते झाडांना पाणी वगैरे घातलं. मी आठवड्यातून 2दा घालत असते आणि तो जो दिवस होता तो आजचाच होता. त्यामुळे छान असं झाडांना पाणी वगैरे घातलं. आता थंडीच्यानं इतकं काही नाही घालत मी, तर आठवड्यातून 2दा तरी असं ठरवलेलं आहे दिवस की चला 2दा तरी घालूया. झाडांना पाणी घातलं तर पाणी वगैरे खाली पडतं, त्याच्यामुळे मग ते काम आधी करते आणि ते झाल्यानंतर मग पोछा मारायला घेते. पोछा मारून घेतला आणि बघू शकता केस माझे जरी छोटे असले ना तर इतके केस जातात की खूप जास्त. त्याच्यामुळे मग नाही का रूममध्ये ते केस दिसतच. तुमचाही हा प्रश्न आहे का की थंडीमुळे जरा जास्तच होतात? इतकं मला असं वाटते जितकं मी आता लक्ष दिलं आहे ना केसामध्ये, उन्हाळ्यामध्ये एवढा अजिबात प्रॉब्लेम होत नाही आहे आणि पावसाळ्यामध्ये पण नाही होत, पण सर्वात जास्त थंडीमध्ये केस खूप जास्त जातातही. आणि मग नाही का जेव्हा केव्हा आपण घरातले कामं करतो ना ते मग ते इथं तिथं आपल्याला दिसत असतात. तुमच्यासोबतही असं होते का ते नक्की मला सांगाल. तर तेच होतं. नंतर मग झाडू पोछा करून घेतल्यानंतर मग झाली आंघोळ, फ्रेश वगैरे करून घेतली. कपडे होते जे की थोडेफार कपडे होते ते मशीनमध्येच लावले होते, त्याच्यामुळे छान अशी मग रेडी झाली आहे. म्हटलं चला, आणि मोकळे केस ते सोडले तर छान तर दिसतोच, पण अशा मोकळ्या केसामध्ये घरचे काम अजिबात होत नाही ना, त्यामुळे मग आपला बंदच जुळा असते. त्याच्यामुळे मग चला तेच चालू होतं माझं. केस वगैरे छान वॉश करून घेतले होते आणि थंडी आज अजिबात नव्हती, त्याच्यामुळे काही इतकं वाटलं नाही. तर मला थंडी असलं तर खाली जाऊन केस वगैरे सुकवावं लागतात, कारण की आमच्या रूममध्ये जर प्रकाश अजिबातच येत नाही, त्यामुळे ते खूप जास्त आहे थंडीच्या वेळेस. तर बघू शकता ओपन हेअर सोडलं तर छान तर वाटते, पण आता एक प्रश्न पडतो ना, अशामध्ये आपण कामं तर करू शकत नाही ना. त्याच्यामुळे म्हटलं चला जे केस आहेत ना ते बांधून घेऊया. तर थोडा वेळ नाही का ताक होतं छान, मग असं ताक पिऊन घेतलं. मला ते जवळजवळ 11:30 ते 11:45 झाले होते. म्हटलं चला थोडंसं ताक पिऊन घेऊया. तर ताक वगैरे पिऊन घेतलं, छान एन्जॉय केला. ताक जे मला खूप जास्त प्रचंड आवडते, मी थोडंसं मीठ टाकते आणि तसं पीत असते. तर आता मग ताक पिऊन घेतलं. आंघोळ वगैरे बरेचसे कामं झाले होते, फक्त स्वयंपाक बाकी होता. नंतर मग पिल्यानंतर आठवण आलं की चला ब्लॉगमध्ये दाखवलंच नाही, मग थोडंसं पिऊन झाल्यानंतर मग मी ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. नंतर लागली स्वयंपाकाला. तर वरणाची रेसिपी मी आधी शेअर केली, म्हणजे सांगितली आहे तुम्हाला, शेअरही बरेचदा केली आहे. सिम्पलची होती, कारण की एकटीच होती, त्याच्यामुळे काही इतकं होतं. आणि मी कणकेचे नाही का आज पोळ्या बनवणं खूप जास्त कंटाळा आला. तुम्हाला कधी कधी येतो का? तर म्हटलं चला बिट्ट्या बनवूया. आता बरेच ठिकाणी याला बरेचसे नावं असतील, पण आमच्याकडे याला बिट्ट्याच म्हणतात.
तर मी साईडला ते तिखट वरण म्हणजे फोडणी वगैरे घालून असं वरण केलं आहे. आणि छान मग इथं बिट्ट्यास मी हे या पात्रातच नाही का इडली पात्रातच टाकले होते. तर हे छान असे बॉईल झाले होते आणि जवळजवळ थंडही झाले होते. तर मग हे काढून घेतले मी, आधी चेक केले झाले का नाही आणि काढून घेतले. चला म्हटलं कट करून ज्यांना फ्राय करूया आणि छान असं दालबाटी बनवूया. कारण की एखाद्या असं होते ना की सगळे कामं झाले असल्यानंतर किचन आपला खराब होईल पोळी वगैरे बनवायच्या वेळेस असं वाटते बऱ्याचदा. तर म्हणून मी विचार करायचं चला आता हे स्किप करून आपण त्यांना आता बिट्ट्याच बनवूया. आणि एकटीच होती मी, तर रू तर काही 4 वाजेपर्यंत स्कूलमधून येणार नव्हती. म्हटलं ते आल्यानंतर तिचं नाश्त्याचं वगैरे थोडंफार काहीतरी बनवूया. त्यामुळे एकटीसाठीच होतो. म्हटलं चला आज आपण हेच करूया, कारण की पोळ्या बनवून मलाही कंटाळा आला होता आणि कधी कधी पोळ्या खाणंही त्रास येते. त्यामुळे म्हटलं चला हाच बेस्ट, मला असं वाटलं चला बेस्ट पर्याय. तर छान असे मी हे बॉईल वगैरे करून ठेवले आहे आणि खूप लवकर झाले. तसे तुम्ही पाण्यामध्ये बॉईल करते, पण ह्यावेळेस जे ना इडली भांड्यात करून बघूया असं काहीतरी मी ठरवलं. छान मग याला काप केले. तोपर्यंत तेल आपलं छान असं गरम होते, सोबत मस्त छान असं वरणही होतं आणि जास्त काही वेळ लागला नाही आहे. आणि म्हणजे कारण की थोडीशी क्वांटिटी थोडी होती, त्याच्यामुळे वेळ अजिबात लागला नाही आहे आणि छानही वाटलं असं अधूनमधून. तर छान मी कट करून घेतले. तर मग कट झाल्यानंतर तेल छान असं तापलं. नंतर म्हटलं चला हे बॉईल करून घ्या. लगेच मग हे बॉईल करायला टाकले आणि मग मी रेडीसुद्धा झाली होती. मला बॉईल करून कमी गॅसवर ठेवले. छान मग अशी फ्रेश झाली. मग दिवाबत्ती वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या ते करून घेतल्या. छोटे मोठे जे कामं होते ते घरातले आवडले. खाली कपडेसुद्धा टाकायचे तर तेही टाकून घेतले. तोपर्यंत बिट्ट्या ज्या आहेत ना आपल्या छान अशा फ्राय झाल्या होत्या. चला तुम्ही काढून घेतल्या एका प्लेटमध्ये. प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवला, कारण जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते लगेच निघून जाईल त्यासाठी. आणि छान असं झाल्या होत्या. मला जास्त असे क्रिस्पी मला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी अशा केल्या. आता ते आपापली चॉईस, ज्यांना जसं आवडेल ते तसं करू शकते. तर बघू सुद्धा खरंच खूप छान आणि एकूण एक जी आणण्याची कढी छान अशी निघालेली आहे. तर खरंच खूप छान दिसत होतं. सोबत पण घेतलं वरण आणि चला म्हटलं तर जेवणही करूया, कारण की हे गरमच छान लागतात. त्यामुळे म्हटलं चला गरमच त्याचा छान असं आस्वाद घेऊया असं माझं ठरलेलं होतं. आणि छान मग साईडला इथं वरण बनवून घेतलं होतं आणि वरणाला नवीन कुकरचा यूज करायचा, जो की तुम्हाला अजिबातच यूज करता येत नाही. म्हटलं चला कधी कितपर्यंत ठेवायचा तो, कधी ना कधी त्याला हे यूज करायचं. त्यामुळे तो केला. आता तो ब्लॉगमध्ये दिसला नाही आणि छान मग असं जेवण केलं. जेवणापासून आजचा दिवसाचा